परभणी येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। परभणी इथं झालेल्या संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारतीय संविधानाचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे। परभणी येथील घटनेमागील मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी करण्यात यावी, तसंच न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली। काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला। या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील 57 भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले। त्यापैकी आज जेलमध्ये 57 बांधव आहेत। पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। एकूण या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत। या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टरमाइंड कोण आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतोय, माझं चुकलं म्हणतोय, मग माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। दरम्यान यावेळी रिपाईच्या नेत्यांनी तीव्र शब्दात परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला। परभणी ते अतिशय निषेधार्थ असून या घटनेचा जेवढा धिक्कार करावा तेवढं या ठिकाणी थोडंच आहे। मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू इच्छितो की आपण नुकतेच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतलेला आहे। पदभार घेतल्यानंतरच ही पहिलीच घटना आपल्या काळामध्ये घडलेली आहे। तेव्हा मी आपल्याला फडणवीसांना विनंती करतो की या घटनेचा आपण छडा लावून या पाठीमागे जे मास्टरमाइंड आहेत त्यांना या ठिकाणी आपण लवकर अटक करावी। याकरता आम्ही हा निदर्शनाचा कार्यक्रम आदरणीय राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी घेतले। ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार, त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो, ही अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते। कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणारे असं एक संविधान, लोकशाहीचा आधारभूत असं केंद्रबिंदू असणारं संविधान आहे। परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं, ज्या ठिकाणी निवडणुका लागतात, त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केले जातं। मात्र इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधानाला जोपासायची वेळ येते त्यावेळेस मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे, हे सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना, संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना एका माथेपूर्वीनं नावाला माथेपूर्वी असं घोषित केलेलं आहे, परंतु तो माथेपूर्वी नसून ही घटना करणाऱ्यासाठी त्याच्या पाठीमागे अनेक बुद्धिवंत माथेपूर्व आहेत असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। आणि त्या माथेपूर्वीला उत्साहित करणाऱ्या त्या दडपशाही लोकांच्या विरोधात हा छोटासा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। ही एक झलक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ सरवदे साहेबांच्या माध्यमातून याबाबतची तात्काळ चौकशी सीबीआयमार्फत झाली नाही तर उग्र अशा पद्धतीचं टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या शाखेने या ठिकाणी आम्ही देत आहोत। या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, अतुल नागटिळक, राजेश उबाळे, सुशील सरवदे, श्यामधुरी यांच्यासह RPIचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। दरम्यान धनगर समाजानं या आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी शेखर बंगाळे, सुधीर सलगर यांची उपस्थिती होती।